काम केलेलं आहे. जेव्हा आमच्या श्रीपती शिंदेचा उल्लेख करतोय, मान बाबासाहेबांना विसरायला लागलेलं आहे, उपकार विसरायला लागलेला आहे, हे सांगितलं जातं. आपल्याला जे बोलणारे आहेत त्यांना माहित असलं पाहिजे की गोलमेज परिषदेमध्ये बाबासाहेब का गांधीजी दलितांचे नेते आहेत. हा प्रश्न जेव्हा उपस्थित झाला तेव्हा धाराशिव जिल्ह्यातील मांडवा गावच्या श्रीपती अंकुशा शिंदेनं लंडनला तार पाठवली की बाबासाहेब आमचे नेते आहेत. भारतातली पहिली तार कुणी पाठवली? श्रीपती अंकुशा शिंदे मांडवाला पाठवली. पण याचं दुसरं वाक्य फार गमतीदार आहे राजेजी. त्याच वेळेस हे सगळे आलते भाते आम्हाला आरक्षण ठरवतात, त्यांनी ऐकलं पाहिजे. त्यांच्या कानात काही गेलं असतं त्यांनी काढलं पाहिजे. काय अरे श्रीपती अंकुशा शिंदे मान बाबासाहेब आमचे नेते आहेत हे लंडनला तारद्वारे सांगतायत आणि नागपूरच्या मातीतून महार बांधव गांधीजी आमचे नेते आहेत म्हणून तार पाठवताय. आंबेडकरवाद सांगताना हे माहित असलं पाहिजे. धर्मांतर केल्यानंतर काय होतं याचं उदाहरण माहित असलं पाहिजे. आपल्याला माहित आहे 18 जानेवारी 1943 ला पुणे लोकल बोर्डाच्या निवडणुका झाल्या आणि मग दौंडचे आजी खंडागळे या मागानं ठरवलं बाबासाहेबांना मानपत्र देऊन सन्मान चिन्ह द्यायचं, सत्कार करायचा. सूचक आजी खंडागळे मांग होता आणि अनुमोदक होत्या सन्माननीय शरदचंद्रजी पवार यांच्या मातोश्री शारदादेवी पवार हे सूचक होते. आजी खंडागळेंनी बाबासाहेबांबरोबर आयुष्य घालवलं, बाबासाहेबांबरोबर धर्मांतर केलं आणि धर्मांतर केल्याच्या नंतर नैतिकता काय असते हे मागापूर शिकावं. नैतिकता काय असते हे मागापूर शिकावं. आरती खंडाळेंनी अनुसूचित जातीतून बौद्ध धर्मामध्ये बाबासाहेबांबरोबर धम्मदीक्षा घेतल्यामुळं आरती खंडाळेनं राखीव जागेतून आयुष्यभर निवडणूक लढली नाही. निवडणूक लढली ती बार्शी सारख्या ओपन जागेवरून लढली. म्हणजे अनुसूचित जाती आरक्षणावर धर्मांतराचा निश्चित परिणाम होतोय आणि त्यामुळे नाईलाजाने आम्हाला ह्या गोष्टी बोलायला लागत असतात. बाबासाहेब जेव्हा 13 ऑक्टोबरला धम्मदीक्षा घेण्यासाठी नागपूर भूमीवर दाखल झाले, पत्रकारांनी प्रश्न विचारायचा भडीमार बाबासाहेबांवर केला आणि मग बाबासाहेबांनी 13 ऑक्टोबर 1956 ला पत्रकारांना प्रतिप्रश्न करून विचारलंय की राखीव जागेच्या फायद्यासाठी या देशातले ब्राह्मण अस्पृश्य होतील का? बघा कोण म्हणतंय? बाबासाहेब म्हणतात. बाबासाहेबांचं कोटेशन आहे, या देशातील ब्राह्मण राखीव जागेचे फायदे घेण्यासाठी अस्पृश्य होतील काय? माझ्या लोकांनी कायमस्वरूपी हरिजनच राहावं, अस्पृश्यच राहावं, शूद्रच राहावं असं तुम्हाला का वाटतंय? आम्ही आमचं माणूसपण आणि स्वाभिमान शोधण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे एका बाजूला लाभाच्या सवलती आहे आणि एका बाजूला धर्मांतरामुळं आमचं माणूसपण आहे, स्वाभिमान आहे. एकाच वेळेस दोन्ही घेता येणार नाही, एक घ्यावं लागेल हे बाबासाहेबांनी सांगितलं. 14 ऑक्टोबरला धर्मांतर झालं आणि 15 ऑक्टोबरला अनेक जनसमुदाय बाबासाहेबांच्या समोर उभा राहिला आणि मग 15 तारखेचा कोटेशन आहे बाबासाहेबांचं. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की बौद्ध धर्माची प्रतिष्ठा सांभाळण्याची फार मोठी जबाबदारी, विजूभाऊ, बौद्ध धर्माची फार मोठी प्रतिष्ठा सांभाळण्याची जबाबदारी आपल्या शिरावर येऊन ठेपलेली आहे, पडलेली आहे. जर आपण अधिक कडकपणे आणि उदात्तपणे तत्व पाळले नाहीत तर उद्या बौद्ध धर्माचं महाराजांनी वाटोळ केलं असं जग म्हणेल. हे बाबासाहेबांनी 15 ऑक्टोबर 1956 ला म्हटलं. का म्हटलं? बाबासाहेब सर्व भारत बौद्धमय करायला निघाले होते. बाबासाहेब आंबेडकर सर्व भारत बौद्धमय करायला निघाले होते. आज महाराष्ट्रातला विद्वान, स्वतःला आंबेडकरवादी म्हणणारा सगळा माणूस आज या ठिकाणी कागदावर, रस्त्यावर एक आणि कागदावर एक लिहा. म्हणजे बाबासाहेबांच्या धम्मामध्ये, बुद्धाच्या धम्मामध्ये, बौद्ध धम्मामध्ये ज्याला जात आहे तो बौद्ध नाही, तो बुद्ध नाही, तो आंबेडकरवादी नाही. आणि जो आंबेडकरवादी आहे, जो बुद्ध आहे, जो बौद्ध आहे त्याला जात नाही. हे साधं आणि सोपं तत्व या ठिकाणी अंमलात आलेलं आहे. बाबासाहेबांच्या स्वप्न साकार करण्यासाठी ही भूमिका या ठिकाणी विशेष झालेली आहे. आणि म्हणून या खोलात न जाता मला एवढंच सांगायचं की ज्याचं आरक्षण आहे त्याला मिळालं नाही, मात्र ज्याची तरतूद नाही
90 पर्यंत आपण एससी मध्ये नव्हता. 3 जून 1990 ला आपण एससी मध्ये आलात. आजचं आरक्षण जे महाराष्ट्रामध्ये बजेट जे फक्त 10% आहे, लोकसंख्या 16% आहे, 6% बजेट आज नाही. मग आज ज्यांच्या सोयी सवलतीसाठी लाभासाठी जे आरक्षणाची तरतूद आहे, ज्यांची लोकसंख्या अनुसूचित जातीसाठी ग्राह्य धरलेली नाही, आम्ही नाही केलं, सरकारची आकडेवारी आहे. 6% लोकसंख्या अनुसूचित जातीची, धर्मांतरित संख्या अनुसूचित जातीमध्ये आजही समाविष्ट केलेली नाही. राज्याच्या विधानसभेच्या जागा असू दे का लोकसभेच्या जागा असू दे, त्याच्यामध्ये ग्राह्य धरलेली नाही. आणि म्हणून आम्ही फक्त 58 पीडित आहोत असं नाही, आपण सुद्धा पीडितच आहात. आणि त्याच्यासाठी आज माग या वर्गीकरणाच्या माध्यमातून या ठिकाणी झगडतोय. माझ्या माय मावल्यांनो, बहिणींनो, बाबासाहेबांच्या सोबत मुक्ता साळवे नावाच्या 11 वर्षाच्या मुलीनं आमचा धर्म कोणता आहे म्हणून ती भूमिका त्या ठिकाणी घेतली. बाबासाहेबांच्या बरोबर गीताबाई दामोदर नावाच्या आमच्या महिलेनं पुण्याच्या त्यांनी या ठिकाणी पूर्ण आयुष्य घालवलं. आमच्या शांताबाई सरवत सगट यांनी बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये आयुष्य घालवलं. आणि म्हणून मागाला बाबासाहेबांची चळवळ, बौद्ध धर्म आणि राज्यघटना आणि संविधान या गोष्टी सांगण्याचं काम आता जवळजवळ उरलेलं नाही. आज या चळवळीनं बाबासाहेब घरात पोहोचवण्याचं काम, संविधान घरात पोहोचवण्याचं काम निश्चितपणाने केलेलं आहे. वर्गीकरण आम्ही करून घेतल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही.